मॉर्निंग सगळ्यांना. आम्ही जात आहे, कुठे जात आहे आपण? निखिल पाटील सांगतील. काल भैरव मंदिर. ओके, काल भैरव मंदिर आणि काशी विश्वनाथ दर्शनसाठी आम्ही जात आहे. आणि हे सगळे माझे भक्तजन बघाल तुम्ही, हे असे भक्तजन आहेत. हे बघा, असं आहे आमचं तेजस. हा आमच्यामध्ये आहे, हा बच्चू कडू. तुम्ही पाहू शकता याला. हा बघा, हा बघा, हा बघा तो बच्चू कडू. हा बघा, हा बच्चूचा कडू आहे. हा देखील आमच्याबरोबर आलेले. याने आम्हाला तिळगुळ दिले. तिळगुळ खा आणि गोडगोड बोला. पण हा आमच्याशी गोडगोड काय बोलत नाही. त्याला बच्चूनी चांगल्या प्रकारचे तिळगुळ दिलेले होते. हा बघा तो. आणि त्याला ते आम्हाला. सो काशी विश्वेश्वराला इंडियन सुद्धा येतात आणि फॉरेनर सुद्धा येतात, तुम्ही बघू शकता. आणि ही लाईन लागलेली आहे दर्शनासाठी. ही बघा केवढी लाईन दर्शनासाठी आहेत. हे आपल्या पुढे चाललेले जे फॉरेनर आहेत, म्हणजे आपल्या कल्चरला फॉरेनर सुद्धा धरून आहेत आणि आपली माणसं सुद्धा. तर हा आहे काशी विश्वेश्वराचा परिसर. विश्वनाथ मंदिरचा दरवाजा आहे. आता जात आहे आम्ही काल भैरवच्या दर्शनासाठी. काल भैरवच्या दर्शनासाठी चाललेली ही गँग बघा. अजून 2 जण मागेच आहेत, दिसत आहेत तुला. बच्चू कडू आणि बच्चूचा कडू हे दोघं मागून येत आहेत. चाललेलो काल भैरवच्या दर्शनासाठी. बुलावा आलेला आहे आम्हाला काल भैरवचा. आता सगळे चालत जायचं आम्ही काल भैरवच्या दिशेने. इकडे फक्त VIP गाड्या अलाउड आहे, बाकी लोकल गाड्या अलाउड नाही आहेत. आणि आमची सगळी ही गँग चाललेली आहे त्या दिशेने जिकडे काल भैरव यांचा बुलावा आलेला आहे. हो, वारेकर हा फोनवर बोलता बोलता, याला बघू शकता हा कसा. तिथे गेट होता, त्या गेटवर ह्याचा डोका आपटलेला आहे. हा बघा, हा सभ्य मुलगा तो. गेटवर डोका आपटलेला होता. आणि मी तुमच्या सोबत गुरु म्हात्रे विथ वारेकर विथ अक्षय म्हात्रे. तो लक्ष्मी चायवाला हा फेमस आहे इकडचा काशीचा. तो सगळ्यांना इथे चहा पियाची हौस आलेली आहे आणि तलब आलेली आहे. हे बघा, आणि हे तलब आलेले घेतलेला आहे मित्रा, हे बघू शकता. यांच्या बरोबर मी अजय काल भैरवच्या इकडे. आणि इकडे आम्ही दुकानामध्ये आहे. किती छान छान आणि सुंदर सुंदर अशा सुबक अशा मूर्त्या लागलेल्या आहेत. आणि इकडे आमचे सवंगडी शॉपिंग करत आहेत. हा, सगळे शॉपिंग करत आहेत आमचे सवंगडी. इकडे सगळेजण इकडे शॉपिंग करायला आलेले आहेत. खूप असं छान असं. अरे वा, डमरू पण खूप छान आहेत. मी शिवाळे घाट. आणि शिवाळे घाटामध्ये तुम्ही आर्टिस्ट बघा पेंटिंग कसे करतायत. खूप छान पद्धतीने अशी पेंटिंग करतायत ते. जवळून तुम्हाला कारागिरी त्यांची दाखवतो. त्यांना विचारून त्यांची व्हिडिओ घेत आहे मी. आणि पेंटिंग तुम्ही बघा किती छान पद्धतीने ते रेखीव काम ही करत आहेत ते बघा. मणिकर्णिका घाटचा दरवाजा, जिकडनं स्वर्गात एंट्री होते असे बोलतात. हा आहे तो मणिकर्णिका घाट, जिथे सतत चिता जळत असतात. हा मणिकर्णिका घाट. तू लहर लहर गंगा की, मैं घाट बनारस का, दोनों मिल जाए तो बने घाट बनारस का. तू लहर लहर गंगा की, मैं घाट बनारस का, दोनों मिल जाए तो बने घाट बनारस का. ये रंग बनारसिया, ये ढंग बनारसिया, हमको भी कर देगा मलंग बनारसिया. ये दीवानापन है खास बनारस का. आम्ही काशीला फेमस चाटवाला आहे. काशी चाट भंडार. आणि गर्दी बघा, गर्दी. आता गर्दीमध्ये तुम्हाला फिरवत आहे. ही सगळी चाट खायला गर्दी आहे. आणि आम्ही देखील चाट खायलाच आलेलो. चाटच खाणार आहे आता. चाट खायला एवढी गर्दी आहे. भैया अंदर बैठे हैं, चाट बना रहे हैं.
फेमस चाट आहे इथला, फेमस जसं मुंबईचा वडापाव फेमस आहे तशी इथली चाट फेमस आहे. बघूया आता कशा पद्धतीने देतात चाट बनवून ते बघूया. आमची चाट, ही चाट आम्ही घेतलेली आहे काशी चाट भंडार बनारसमध्ये आहे आम्ही आता. आणि ही चाट घेतलेली आहे. चाट घेऊन बघताय तुम्ही समीर पाटीलला. आता आम्ही खात आहे.